दिव्य दृष्टी दिव्यांग विकास आणि संशोधन संस्था अहमदनगरसाठी कार्यालयीन जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली। दिव्य दृष्टी दिव्यांग विकास आणि संशोधन संस्था अहमदनगर ही संस्था दृष्टीहीन व्यक्तींसाठी कार्यरत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवते असे पत्रात म्हटले आहे। या संस्थेला कार्यालयीन जागेची अत्यंत आवश्यकता आहे। बॉम्बे प्रांतिक नगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 66 नुसार नगरपालिकेला जनहितार्थ उपक्रम राबवण्याचा अधिकार आहे, ज्यामध्ये अशा संस्थांना कार्यालयीन जागा वाटप करणे शक्य आहे असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले। संस्थेची उद्दिष्टे आणि कार्य महत्त्वाचे असल्यामुळे महापालिकेने त्यांना आवश्यक ती कार्यालयीन जागा वाटप करावी। या निर्णयाने दृष्टीहीन व्यक्तींच्या विकासासाठी मोठे योगदान होईल असेही गाडे यांनी पत्रात नमूद केले। नमस्कार, आज आम्ही अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिव्य दृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्था अहमदनगरसाठी कार्यालयीन जागा वाटप बाबत विनंती केली आहे। ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दृष्टीहीन व्यक्तींसाठी काम करत आहे। बॉम्बे प्रांतिक नगरपालिका अधिनियम 1949 BPMC ॲक्ट 1949 कलम 66 नुसार अहमदनगर महानगरपालिकेला व आयुक्तांना या संस्थेला कार्यालयासाठी जागा देण्यासाठी अधिकार दिले आहेत। महापालिकेने या संस्थेला कार्यालयासाठी जागा वाटप दिल्यास या संस्थेला एक मोठी मदत होईल आणि त्यांना ह्या मदतीची अत्यंत गरज आहे। म्हणून आम्ही आयुक्तांना विनंती करतो की या संस्थेला ह्या कार्यालयासाठी आपल्या अधिकारात ही जागा वाटप करावी अशी विनंती केली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।